आरवा एंटरप्राइजेसची ब्रँडेड विक्री आणि विक्रीतील सर्व सेवा, लॉयड आणि शार्प ब्रँडचे एसी, टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन उपलब्ध। आमचा पत्ता आरवा एंटरप्राइजेस, नाईक पेट्रोल पंप समोर, वागदे, कणकवली। संपर्क 9619 61 15 58 आणि 91 30 34 79 08। रबर प्लांटेशनच्या आड गांजाची लागवड सुरू असल्याचा गंभीर आरोप आमदार निलेश राणेंनी केल्यानंतर दोडामार्ग तालुक्यात पोलीस यंत्रणा अचानक सक्रिय झाली असून विविध भागांमध्ये सर्च ऑपरेशन सुरू असल्याची जोरदार चर्चा आहे। अवैध धंदेवाल्यांचे पाळेमुळे शोधून काढण्यासाठी पोलिसांनी तालुक्यात तळ ठोकल्याचं बोललं जात असून अनेक रबर प्लांटेशन पोलिसांच्या रडारवर आल्याची माहिती समोर येते। हे कलेक्शन मटका असेल, जुगार, दारू, ड्रग्स, तस्करी वगैरे वगैरे, हे जे काय 2 नंबरचे धंदे आहेत, या 2 नंबरच्या धंद्यांचं जे महिन्याचं इन्कम आहे पोलिसांचं, जे माझ्या सोर्सेसच्या माध्यमातून मला मिळालं, ते 2.25 ते 2.5 कोटी आहे महिन्याचं। परत सांगतो, 2.25 ते 2.5 कोटी रुपये मिनिमम, जास्त असू शकतं, कमी नाही। सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवैध धंद्यांचं जाळं दिवसेंदिवस विस्तारत असताना त्याकडे पोलीस प्रशासनाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आमदार निलेश राणेंनी अलीकडेच एका पत्रकार परिषदेत केला होता। जिल्हा पोलीस अधीक्षकांवर थेट निशाणा साधत पोलीस प्रशासन महिन्याला कोट्यवधी रुपयांचे हप्ते घेत असल्याचा गंभीर दावा त्यांनी यावेळी केला। या आरोपांमुळे जिल्हाभरात खळबळ उडाली होती। निलेश राणेंनी विशेषतः दोडामार्ग तालुक्यातील काही भागात रबर लागवडीच्या नावाखाली गांजाची शेती केली जात असल्याचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर पोलीस यंत्रणेवर दबाव वाढला। दोडा मार्गामध्ये रबर प्लांटेशनच्या नावाखाली परप्रांतीय लोक येऊन तिथे गांजा उगवतायत। स्थानिक जाऊ शकत नाही भीतीपोटी, कोणी जाऊ शकत नाही भीतीपोटी। तो एरिया असा वेगळा पाकिस्तान केल्यासारखाच झालेला आहे। आजपर्यंत SP साहेबांना असं का सुचलं नाही की मी तिकडे दोडा मार्गात जाऊन, जो आमचा सिंधुदुर्गाचा भाग आहे, जिथे रबर प्लांटेशनच्या नावाखाली गांजा उगवला जातोय, गांजा आणि हेक्टर किती 1800 पेक्षा जास्त हेक्टरवर रबर प्लांटेशनच्या नावाखाली गांजा बनवला जातोय। आता तिथे वेगवेगळे ड्रग्ज बनवले जातील, माहित नाही, कारण का तिथपर्यंत कोण गेलंच नाही। सगळ्यांना बाहेरून संशय आहे, हे काम कोणाचं आहे? पोलिसांचं आहे। आतमध्ये तुम्हाला रेड मारायची होती ते इतक्या वर्षापासून, 1.5 वर्षापासून कशासाठी थांबलेल्या होतात? नुसते 2-5 लोक रस्त्यावरचे पकडून गरिबांना, हे सगळे छपरी पोरं पकडून काही होणार नाही। तिथे 1800 हेक्टरवर रबर प्लांटेशनच्या नावाखाली ड्रग्ज उगवले जात आहेत, बनवले जात आहेत। दहीकरांचं लक्ष नाही, दहीकरांना लक्ष द्यायचं नाही। त्यानंतर गेल्या काही दिवसात तालुक्यातील विविध रबर प्लांटेशन परिसरात पाहणी, चौकशी आणि तपासणी मोहिमा राबवल्या जात असल्याची चर्चा स्थानिकांमध्ये रंगली आहे। दोडामार्ग तालुका हा गोवा सीमेलगत असल्यानं दारू तस्करी, अंमली पदार्थांचा अवैध वापर, मटका, जुगार आणि इतर बेकायदेशीर व्यवसायांसाठी संवेदनशील मानला जातो। अशा परिस्थितीत आमदार राणेंनी केलेल्या आरोपांनंतर पोलिसांनी सुरू केलेल्या हालचालींमुळे अनेक अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणल्याचं चित्र आहे। काही ठिकाणी संशयित हालचालींवर बारीक नजर ठेवण्यात येत असल्याचंही सांगितलं जात आहे। विशेष म्हणजे आतापर्यंत केवळ चर्चेत असलेले काही मुद्दे प्रत्यक्ष तपासणीच्या केंद्रस्थानी आले। त्यामुळे या मोहिमेतून नेमकं काय निष्पन्न होतं याकडे जिल्हावासियांचं लक्ष लागलंय। दरम्यान पोलिसांच्या वाढलेल्या हालचालींमुळे अवैध धंद्यांशी संबंधित घटकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून आगामी काळात काही मोठ्या कारवाया होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। दोडा मार्गातील ही मोहीम केवळ औपचारिकता ठरणार की अवैध धंद्यांवर खऱ्या अर्थानं घाव घालणार याची उत्सुकता वाढली आहे। लव परब, कोकण 7 लाईव्ह, दोडामार्ग।